40 दोन्ही तुतारी झाले. आता सगळ्या चर्चा चालूच आहेत अजून. बऱ्याचशा चर्चा ह्या पहाटेपर्यंत चालू होत्या, त्याच्यामुळे नक्की आता काय चर्चा झाली त्याचा अंदाज घेऊन नाही, पण दोन्ही रात्र एकत्र लढणार आहेत. नक्की. की 40 जागा दिलेत राष्ट्रवादीला काही. आता मला समजेल किती जागा दिलेत. पण एबी फॉर्म बऱ्याच ठिकाणी एबी फॉर्म दिलेले आहेत, काही ठिकाणी तुतारीला पण दिले. म्हणजे तुतारीवर लढणार की नाही, तुतारीच्या चिन्हावर ते तुतारीवर लढणार. शिवसेना शिंदे गटाने पण तुमच्यासोबत येण्याची चर्चा म्हणजे सकारात्मकता दर्शवली होती, त्या संदर्भात काय निर्णय झाला? त्याच्या संदर्भात सुद्धा काल ही चर्चा झालेली आहे. काही त्यांची जागांची मागणी ज्या पद्धतीची होती त्याच्यानंतर परत एकदा चर्चेला सगळेजण बसणार होते. त्याच्यामुळे आता नक्की आतापर्यंत काय घडलंय. मित्र पक्षाला किती जागा देणार आहे? ताई, तुमच्यासोबत किती इतर पक्ष येण्याची शक्यता आहे? कारण तुमच्या दोघांमध्ये झालेला फॉर्म्युला ठीक आहे, पण शेवटी पक्षाला सोबत घेणार आहात का आणि चित्र असणार आहे? जसं आपण नगर परिषदाच्या निवडणुका लढलो त्याच्यामध्ये जिथे जिथे स्थानिक जशा पद्धतीची गणितं आहेत ती सगळी जुळवत असताना स्थानिक पातळीवरती आपण अनेक पक्षांबरोबर एकत्र जात निवडणुका लढलेलो आहोत. त्याच पद्धतीच्या निवडणुका आत्ताच्या महानगरपालिकेच्या होताना दिसतात. त्याच्यामुळे पुण्यामध्ये चर्चा करत असताना तुतारी बरोबरची चर्चा आणि जागा वाटप, त्याचबरोबर काल शिंदे सेनेच्या अनेक प्रतिनिधी होते त्यांच्याबरोबरची चर्चा आणि या जागा वाटपांमध्ये आता त्यामधून जे काही निष्पन्न होईल त्याच्यामध्ये अजून ठरेल. आज शेवटचा दिवस आहे उमेदवारी, आज फायनल होईल का? कारण आणखी चर्चा सुरू आहेत रात्रपासून. तुम्ही आता आलात, आताही बैठका चालू आहेत दादांच्या. आपण पाहतोय गेल्या 3-4 दिवसामध्ये अगदी मॅरेथॉन पद्धतीच्या चर्चा चालू आहेत. चर्चा काही ठरतात आहेत, काही निष्फळ होतात आहेत, काही चर्चांमधून अजून काही वेगळा विषय असेल तर तो परत चर्चेला घेतला जातोय. त्याच्यामुळे साहजिकच आहे उशिरापर्यंत चर्चा चालू आहेत, आताही चर्चा चालू आहे. त्याच्यामुळे आपल्याला आजचा दिवस आहे, आज जितकं पॉझिटिव्ह करता येईल तितका सकारात्मक विचार घेऊन निश्चितपणाने आपण चर्चा पुढे घेऊ. मित्र पक्षांनी किती जागांची मागणी केली होती आणि कोण आहे तुमच्या बरोबर? मित्रपक्ष जेव्हा चर्चेला बसतात तेव्हा साहजिकच त्यांच्या कार्यकर्त्यांच्या ज्या पद्धतीच्या अपेक्षा आहेत किंवा कार्यकर्त्यांची त्यांच्याकडे उमेदवारी मागितली त्या पद्धतीने जास्तीत जास्त जागा मिळाव्यात म्हणून मित्रपक्ष सुद्धा प्रयत्न करतात. आमचेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं 750 पेक्षा जास्त उमेदवारी अर्ज आमच्याकडे आलेले आहेत. त्याच्यामुळे साहजिकच मित्र पक्षापैकी कोण आहे आता आपल्याकडे आणि त्यांनी कुणी पुणे शहरात किती मागितलं? आता तरी आपल्याबरोबर खरं तर तुतारीचे प्रतिनिधींची चर्चा आणि ते आपल्याबरोबर आहेत. शिंदे सेनेची चर्चा ही रात्री उशीरपर्यंत चालू होती, काय निष्पन्न झाले काल दादांनी खूप पक्ष प्रवेश करून घेतले, आजही होण्याची शक्यता का? त्यामुळे ही यादी यायला उशीर होते अंतिम उमेदवारी करा. कारण अनेक जे नेते आहेत इतर पक्षातले जे बलाढ्य नेते तेही येऊ शकतात, म्हणून उशिरा सगळी चर्चा सुरू आहे. शेवटी राजकारणाची गणित अशी राहतात की अनेक वर्षानुवर्ष आपल्या प्रभागामध्ये काम केलेल्या उमेदवाराला जेव्हा त्यांच्या पक्षाकडून नाकारलं जातं तेव्हा बऱ्याच वेळा त्या पक्षप्रवेश ही आपल्याकडे होत असतात आणि हे पक्षप्रवेश घेऊन खरं तर पूर्ण प्रभागाचं एक बॅलन्स असतो तो साधण्याचा प्रयत्न निश्चितपणे या मधून. मोठे नेते आज तुमच्या पक्षात प्रवेश करणार आहात? नक्की आपण आता बघूयात कुणाकुणाचे प्रवेश होतात आहेत, कुणाकुणाला एकत्र दोन्ही राष्ट्रवादी. नक्की नक्की. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.